मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र प्रसाद राजन्स ॲस्ट्रॉलॉजी मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। प्रामुख्याने मिथुन राशीसाठी 2026 हे कसं असणार आहे मित्रांनो। सर्वात उत्तम या वर्षामध्ये जी रास असेल ती म्हटलं म्हणजे मिथुन रास आहे। आता प्रामुख्याने ती कशी, कोणत्या बाबतीसाठी तुम्हाला फायदेशीर आहे किंवा कोणत्या बाबतीसाठी तुम्हाला काही गोष्टींमधून जावं लागणार आहे किंवा थोडा खडतर प्रवास या ठिकाणी करावा लागणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अगदी सविस्तर समजून घेणार आहे। परंतु पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला कन्सेप्ट ही क्लिअर होणार नाही। तुम्ही जर कधी अर्धा व्हिडिओ बघितला किंवा व्हिडिओला ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी ऐकल्या आणि त्याच्यानंतर व्हिडिओ जर तुम्ही स्किप करून दिला तर तुम्हाला पूर्णपणे त्याचं जे पण काही गोष्टी आहे किंवा जी पण काही कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित क्लिअर होणार नाही। तर प्रामुख्याने या ठिकाणी मिथुन राशीसाठी आपण काय काय पॉईंट मांडणार आहोत ते आपण समजून घेऊया। पहिला पॉईंट आपला आहे की राशीविषयी आपण डीप डिस्कशन करणार आहोत। दुसरा पॉईंट आपला असणार आहे की आपण कोष्टकाविषयी म्हणजे प्रामुख्याने जे 12 ग्रह ज्याला आपण 12th हाऊस म्हणतो ते ह्या 12th हाऊस विषयी आपण प्रॉपरली डीप डिस्कशन या ठिकाणी करणार आहोत। पुढचा प्रश्न असा आहे आपला की पुढचा पॉईंट असा आहे आपला की नक्षत्राविषयी आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। पुढचा पॉईंट असा आहे की स्थिरता नेमकी आपल्याला कधी मिळेल या वर्षामध्ये। आता प्रामुख्याने स्थिरता म्हटलं म्हणजे बरेचसे पॉईंट त्याच्यामध्ये आहेत, जसं काही आर्थिक दृष्ट्या आहे, व्यावसायिक दृष्ट्या आहे, मानसिक दृष्ट्या आहे किंवा आरोग्य दृष्ट्या आहे, की प्रामुख्याने जे मेडिकल कंटिन्यू चालू आहे किंवा आर्थिक बाबतीमध्ये जे काही अडचणी येत आहेत त्याला स्थिरता कधी येणार, एक इकॉनॉमिकली आपण स्थिर कधी होणार। तर या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करणार आहोत। पुढचा पॉईंट आहे कोणता महिना आपल्याला त्रासदायक ठरणार आहे आणि कोणता महिना आपल्याला प्रामुख्याने अतिशय चांगला आणि व्यवस्थिशीर जाणार आहे। त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपला आहे की खरेदी आपण या वर्षामध्ये नेमकी काय करणार आहोत, वाहन असेल किंवा घराच्या बाबतीत असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये नेमकी आपण खरेदी करणार आहे की नाही या वर्षामध्ये, आपण ते सुद्धा त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष नेमकं कसं आहे, त्यांच्या करिअरच्या दृष्टीने हे वर्ष नेमकं कसं आहे हे देखील आपण डीप डिस्कशन आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। प्रामुख्याने आरोग्याविषयी हे वर्ष कसं असणार आहे, तर आरोग्याच्या दृष्ट्या देखील आपण हे सगळं काही वर्ष कसं जाणार आहे तर हा देखील पॉईंट या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। प्रेमासंबंधित, नात्यासंबंधित, प्रामुख्याने प्रेमात असाल किंवा घरातलं जे काही नातं असेल तर त्याच्या संबंधित आपलं हे वर्ष कसं जाणार आहे। मग ते घरातलं कोणाचंही नातं असो, आई वडिलांचं नातं असेल किंवा भाऊ बहिणींचं नातं असेल, भाऊ भावाचं नातं असेल, तर या सगळ्या दृष्ट्या जर कधी बघायला गेलं तर नेमकं हे वर्ष आपल्याला कसं जाणार आहे तर आपण त्याबद्दल देखील चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर कधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट आधी तुम्हाला लवकरात लवकर मिळतील। आता प्रामुख्याने व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण राशीविषयी थोडंसं जाणून घेऊ। प्रामुख्याने ही जी काही रास आहे तर ही थोडीशी सगळ्या राशींमध्ये बालिश रास आपण याला म्हणायला काही हरकत नाही। प्रामुख्याने ह्या राशीचे जे काही जातक असतात तर हे किती वयाने मोठे असले तरी त्यांचा जो स्वभाव असतो हा लहान बाळासारखा असतो आणि या स्वभावाचे काही लोक असतात तर हे कोणत्याही कॅटेगरीच्या एजच्या मध्ये लोक हे मिक्स होऊन जातात। हे जर कधी वयोवृद्ध लोकांमध्ये सुद्धा जर कधी हे बसले तर हे त्या ठिकाणी देखील मिक्स होऊन जातात। हे लहान मुलांमध्ये जर कधी वावरत असले हे त्या ठिकाणी सुद्धा मिक्स होऊन जातात आणि एक जो मिड एज जी आहे तर त्या व्यक्तींसोबत जर कधी असले तर त्या ठिकाणी सुद्धा ते मिक्स होऊन जातात। प्रामुख्याने यांचा स्वभाव हा फार मित्राला आपण आपलं सर्वस्व म्हणजे प्रामुख्याने जर कधी म्हणायला गेलं तर एखादी मित्र जर कधी यांचा असेल तर हे त्याच्या प्रॉब्लेम मध्ये हे पूर्ण यांची 100% देतात। जर कधी काही अडचण त्याला झालेली असेल तर त्याच्यामध्ये हे त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहतात। हे मिथुन राशीच्या जातकांचा स्वभाव असतो, कोणत्याही गोष्टीला खंबीरपणे तोंड देणं हे यांचं मूळ स्वभाव या ठिकाणी आहे आणि ह्याच स्वभावामुळे हे मोठे मोठे प्रसंग देखील या ठिकाणी पार करून जातात। दुसरी महत्वाची गोष्ट यांना ट्रॅव्हल करायला खूप आवडतं। इकडनं तिकडे झाला, किती झालं काही झालं तरी इतर लोक यांच्यासोबत जे असतात ते थकून जातात पण हे थकत नाही। यांना प्रामुख्याने ट्रॅव्हल करायला खूप आवडतं, फिरायला खूप आवडतं। त्याच्यानंतर बाहेर जर ते म्हणायला गेलं तर यांना जास्तीत जास्त खायला देखील, नवीन नवीन पदार्थ खायला देखील खूप आवडतात। फूडी असतात, फूडी असल्यामुळे यांना त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही आनंद आहे तो एक्सप्लोर करण्यासाठी फार आवडतं। दुसरा पॉईंट आपला असा आहे की कोष्टकाविषयी आता आपण डिस्कशन करणार आहोत। मित्रांनो, मिथुन राशीला यावेळेस गुरुचं पाठबळ खूप सुंदर आहे। तर आर्थिक दृष्ट्या तुम्ही जर कधी तुमचे कर्म व्यवस्थिशीर असतील आणि तुम्ही तुमच्या कामावरती जर कधी तुमचा फोकस हा चांगल्या पद्धतीने जर कधी असेल तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की पैसा हा हात धुवून तुमच्या मागे लागणार आहे। मित्रांनो, पैशाच्या बाबतीमध्ये, आर्थिक बाबतीमध्ये मी स्वतः तुम्हाला सांगतो की 80 ते 90% रिकवर या वर्षामध्ये होणार आहे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा चांगलं वर्ष तुम्हाला 2027 येणार आहे। तर 2 वर्ष हे जे पण काही आहेत हे तुमच्यासाठी फार सोन्याहून पिवळे नाही। ज्या ठिकाणी तुम्ही प्रामुख्याने काम करत असाल, व्यवसाय असेल किंवा कोणत्या गोष्टीमध्ये असेल त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट ही तुम्हाला या वर्षामध्ये जाणून येणार आहे आणि
जर कधी तुम्ही थोडासा फोकस जर कधी त्या ठिकाणी ठेवला तर अजून चांगल्या पद्धतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बेनिफिट या वर्षामध्ये दिसून येईल. प्रामुख्याने आपला जो तिसरा पॉईंट आहे तो म्हटला म्हणजे नक्षत्राविषयी आणि स्थिरतेविषयी. आता स्थिरतेविषयी जर कधी म्हणायला गेलं तर मानसिकदृष्ट्या आपण स्थिर नसतो. मानसिकदृष्ट्या किती झालं काही झालं तरी आपण एका कामात जर कधी असलो तर आपल्या 100 कामं हे आपल्या डोक्यामध्ये कंटिन्युअसली चालू असतात. एक प्रॉब्लेमच्या विषयी असो किंवा कोणत्याही दृष्टीच्या विषयी असो, जर कधी आपण सकाळी उठल्यानंतर एखादी गोष्ट ऐकली तर ती दिवसभर आपल्या डोक्यामध्ये घोळत असते. प्रामुख्याने हा विषय या ठिकाणी तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने जर कधी बघायला गेलं, मानसिक दृष्ट्या जर कधी बघायला गेलं तर आपण स्थिरता आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला उपाय एक करायचा आहे तो म्हटला म्हणजे त्राटक क्रिया करू शकतात किंवा त्या ठिकाणी आपण सकाळी लवकर उठून मेडिटेशन करू शकतो. त्याच्याने मानसिक स्थिरता आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्राप्त होईल. व्यावसायिक दृष्ट्या जर कधी स्थिरता बघायला गेलं तर ह्या वर्षामध्ये व्यावसायिक दृष्ट्या स्थिरता असो, आर्थिक दृष्ट्या स्थिरता असो किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला ज्या ठिकाणी तुमची अर्निंग चालू आहे त्या दृष्ट्या स्थिरता असो तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. 1001% हे वर्ष इतकं सुंदर आहे मित्रांनो की सर्वात उत्तम रास तुमची म्हणायला हरकत नाही. या वर्षामध्ये मिथुन राशीसाठी प्रामुख्याने जर कधी बघायला गेलं तर हे वर्ष खूप सोन्याहून पिवळं नाही, खूप सुंदर आहे. झालं केलं जमलं त्या वर्षासारखं वर्ष नाही मित्रांनो. फक्त एवढंच एक आहे की काही गोष्टी आपल्याला थोड्याशा एक डिसिप्लिन आपल्या स्वतःला लावून करणं गरजेचं आहे आणि या गोष्टीतून मार्ग आपल्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. आता दुसरा जो पॉईंट आपला असा असणार आहे तो म्हटला म्हणजे कोणता महिना आपल्यासाठी अतिशय शुभ आहे, कोणत्या महिन्यामध्ये आपण चांगले कार्य करू शकतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून हे 6 महिने आपल्यासाठी खूप सुंदर आहे आणि लास्ट मध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 महिने हे अतिशय सुंदर महिने आहे. वाहन खरेदी करत असाल, घर खरेदी करत असाल, घरामध्ये लग्न ठरवत असाल किंवा लग्नाचा विचार करत असाल तर या महिन्यामध्ये एखादी तारीख चांगली बघून आपण त्या ठिकाणी आपलं जे कार्य आहे ते तिथे निर्विघ्नपणे पार पाडू शकतो. खूप सुंदर काळ हा तुमचा त्या ठिकाणी येत आहे, बनत आहे. करिअरच्या विषयी जर कधी आपण या ठिकाणी डिस्कशन करायचं म्हटलं तर करिअरच्या विषयी खूप सुंदर योग आहे. आपण काही IT रिलेटेड क्षेत्रामध्ये प्रयत्न करत असाल किंवा MPSC UPSC ची जर कधी तयारी करत असाल त्या रिलेटेड जर कधी काही प्रयत्न करत असाल तर 1001% त्या ठिकाणी तुम्हाला जो काही बेनिफिट आहे तो त्या ठिकाणी या वर्षामध्ये तुम्हाला पाहायला नक्की मिळणार आहे. खूप सुंदररित्या बेनिफिट त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. फक्त एवढंच एक आहे की संघर्ष एक चिकाटीने तुम्हाला लागून राहावं लागणार आहे आणि जितकं तुम्ही चिकाटीने लागून राहिले तितकं तुम्हाला त्या ठिकाणी बेनिफिट हा दिसून येईल. पुढचा आपला जो पॉईंट आहे तो नवीन खरेदी विषयी. वाहन खरेदी करत असाल, घर खरेदी करत असाल तर प्रामुख्याने मी तुम्हाला आताच सांगितलं की नेमकं कोणते महिने आपल्यासाठी चांगले आहे. पण ऑक्टोबर जो महिना आहे मित्रांनो, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे जे 3 महिने आहे ते या 3 महिन्यामध्ये प्रामुख्याने घराचे योग या ठिकाणी चांगले बनत आहे, लग्नाचे योग या ठिकाणी चांगले बनत आहे किंवा रिलेशन मध्ये असाल तर त्याच्यामध्ये अजून एक चांगली पायरी तुम्ही त्या ठिकाणी गाठू शकतात किंवा चढू शकतात. असे छान योग त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील किंवा त्या ठिकाणी तुम्हाला ट्रॅव्हल करायला मिळेल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला ती हे आजमावता येऊ शकतं. आता प्रामुख्याने पुढचा आपला असा पॉईंट आहे की विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष नेमकं कसं आहे, शैक्षणिक दृष्ट्या हे वर्ष कसं आहे. शैक्षणिक दृष्ट्या जर कधी बघायला गेलं मित्रांनो तर थोडंसं एक या ठिकाणी तुम्हाला एक चिकाटीने लागून राहणं फार महत्वाचं आहे किंवा कोणतीही गोष्ट आपण जर कधी करत असू तर थोडं त्याच्यामध्ये लक्ष देऊन करणं महत्वाचं आहे. थोडी झोप जी आहे प्रामुख्याने झोप आपल्याला थोडीशी बाजूला ठेवून आपल्या अभ्यासाविषयी या ठिकाणी आपल्याला विचार करणं फार महत्वाचं आहे. नाहीतर आपण आपल्या रूट पासून जे काही आहे ते थोडंसं त्या ठिकाणी आपण डायव्हर्ट या वर्षामध्ये होऊ शकतो. शैक्षणिक दृष्ट्या जर कधी बघायला गेलं तर हे वर्ष खूप सुंदर आहे. फक्त एवढाच एक विषय आहे की त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं डेडिकेशन, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी या गोष्टी त्या ठिकाणी ठेवणं आपल्याला फार गरजेचं असतं. आता मी असं का बोललो, कारण आपण जर कधी बघायला गेलं तर एका ठिकाणी आपण स्थिर नसतो आणि अभ्यासाचं जर कधी म्हणायला गेलं तर आपण त्या ठिकाणी स्थिर असणं फार महत्वाचं आहे. खास करून जर कधी MPSC UPSC किंवा IT रिलेटेड क्षेत्रामध्ये जर कधी तुम्ही जाण्याचा विचार करत असाल तर त्या ठिकाणी फार पेशन्स असणं गरजेचं आहे आणि पेशन्स आपल्यामध्ये प्रामुख्याने शून्य असतो मित्रांनो. तर ही गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी त्रासदायक ठरू शकते. तर शैक्षणिक दृष्ट्या जर कधी बघायला गेलं तर तुम्हाला थोडंसं मेडिटेशन पॉवर ही तुम्हाला त्या ठिकाणी वाढवणी गरजेची आहे. नाहीतर मग आपल्याला त्या ठिकाणी थोडेसे फटके या बाबतीमध्ये बसू शकतात. आता पुढचा जो आपला पॉईंट आहे तर आरोग्यासंबंधित 2026 हे कसं राहणार आहे, उत्तम असणार आहे मित्रांनो. आरोग्य छान असणार आहे, काही हरकत नाही कोणत्या गोष्टीची. फक्त एवढंच एक आहे, जर कधी काही आपण वाहन वगैरे चालवत असाल किंवा इतर काही गोष्टी करत असाल तर त्या ठिकाणी थोडंसं वाहन भय आपल्याला या ठिकाणी जाणवून येतं. तर थोडंसं गाडी चालवत असाल किंवा कोणताही प्रवास करत असाल तर थोडं काळजीपूर्वक करणं आपल्याला गरजेचं आहे. पुढचा जो पॉईंट आहे आपला तर तो नातेसंबंधामधला पॉईंट आहे. प्रामुख्याने जर कधी बघायला गेलं तर आपली बोलण्याची शैली ही व्यवस्थिशीर असल्यामुळे नातेसंबंध दुरावणं या ठिकाणी
त्या बाबतीमध्ये काही अडचण नाही. पण जर कधी प्रेमाच्या संबंधात, जर कधी रिलेशनशिपमध्ये जर कधी असाल, तर रिलेशनशिपमध्ये असताना समोरच्या व्यक्तीला इग्नोर करू नका. कारण तो व्यक्ती आपल्यासोबत आपल्या काळजीने कोणती गोष्ट आपल्याला सांगत आहे, किंवा आपल्यासोबत आपल्या काळजीमुळे किंवा आपल्यावरती जीवापाड प्रेम करतो, ह्या गोष्टीने तो आपल्यासोबत राहत आहे. तर त्या गोष्टीला इग्नोर करू नका किंवा त्या गोष्टीला हलक्यात देखील घेऊ नका. इग्नोर जर कधी करत असाल तर या ठिकाणी थोडासा एंडिंग पर्यंत एक फटका तुम्हाला बसण्याची संभावना या ठिकाणी निर्माण होते. पण प्रामुख्याने जर कधी बघायला गेलं तर इतर सगळ्या गोष्टींसाठी व्यवस्थितशीर आहे. आता दुसरा पॉइंट आपला अजून असा आहे की या वर्षामध्ये नेमकं ट्रॅव्हलिंगचा काही योग आहे का, कुठेतरी जाण्याचा काही योग आहे का? तर खूप सुंदर योग या ठिकाणी मित्रांनो तुमचा आहे. हिल स्टेशन जास्तीत जास्त तुम्ही फिरू शकतात, तर असा योग या ठिकाणी तयार देखील होत आहे. मित्रांनो आता जर कधी बघायला गेलं तर मिथुन राशीसाठी 2026 हे उत्तमच आहे, काही हरकत नाही. फक्त एवढाच एक विषय आहे की ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण मिसअंडरस्टँडिंग करतो किंवा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण माइंड करतो, ते ह्या गोष्टी आपल्याला माइंड करणं या ठिकाणी सोडायचं आहे. जर कधी आपण त्या गोष्टी जर कधी कंटिन्युअसली करायला लागलो तर लोक आपल्यापासून दुरावू शकतात. हा मेसेज मी जाता जाता नक्की तुम्हाला देईल. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की थोडं वाहन भय पत्रिकेमध्ये आहे, तर गाडी हळू चालवा किंवा कोणतीही गोष्ट ज्या ठिकाणी आपल्याला त्रास होऊ शकतो, शारीरिक त्रास होऊ शकतो, मानसिक त्रास होऊ शकतो, तर त्या गोष्टींपासून थोडंसं आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संबंधामध्ये जर कधी बोलायचं म्हटलं तर, खरेदीच्या बाबतीमध्ये जर कधी विचार करायचा म्हटलं तर, कोणतीही गोष्ट करत असताना एक थोडं आर्थिक पाठबळ आपलं कसं आहे आणि इकॉनॉमिकली सगळ्या गोष्टींचा व्यवस्थिशीर विचार करूनच या गोष्टीमध्ये काम करा. महिना कोणता त्रासदायक आहे आणि महिना कोणता लाभदायक आहे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. महत्वाचा पॉईंट एवढाच एक आहे की थोडंसं तुम्हाला एक जो एंडिंग जो आहे तो एंडिंग फार सुंदर आहे. आर्थिक बाबतीमध्ये तर फार छान लाभ तुम्हाला या वर्षामध्ये जाणून येणार आहे. ऑल ओव्हर जर कधी बघायला गेलं तर वर्ष खूप सुंदर आहे. झालं केलं जमलं तर या वर्षासारखं वर्ष नाही. प्रसाद राजन्स, राजन्स एस्ट्रॉलॉजी न्यूमरोलॉजी. धन्यवाद.